लोकांच्या अंगावर गेलो का रस्त्यावर खायला बसला राहते रे तो. तो का तुझ्या रस्ता का तुझ्या बापाचा हो का? तुझ्या बापाचा हो? काय तुझ्या बापाचा हो? काय तुझ्या बापाचा हो? साल्या पायाखाली आला तर तुझा कुत्रा चेपकल ना बे. हो हा सांगते बेवडा. कोणाला बेवडा म्हणालास बे तू? तुझे कोणाला बेवडा म्हणालास? अबे तुले. आम्ही बेवडे वर्षाला 40,000 कोटीची दारू वेतन म्हणून सरकारनं तुझं 7वं वेतन सुरू केलं. ते बेवडा म्हणू नकोस, अर्थसहाय्यक म्हण, अर्थसहाय्यक. साला बेवडा म्हणते. हा सांगते चप्पल चोर. चप्पल चोरतो का बे? दारू जास्त झाली तर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं. नाही मागच्या वर्षी ते तर हरवली होती तर यंदा भेटली. चप्पल चोरतो का बे मी? नाही तर का बे फुकट्या. कोणाला बुक्का म्हणालास बे? तुले. तुझ्या बाबाच्या पैशांनी पेतो. साले भाडकाऊ 2 वर्ष झाला ड्युटीवर लागलास, कायच्या भरोश्यावर घर बांधलास बे? साला भाडकाऊ चुनचुन मोगरा परी परी तेल बायकोला 10 रुपये घेऊन बाजाराला धाडते. पावभर वांगी आणताना हप्ताभर भाजी खाता. त्याला फोडी का चुरकू चुरकू ठेवताना पुन्हा सातरता. फुकट्या नाही तर काय असतं बे? पोरीले नाचत तुला पोरीच्या भरोश्यावर खातेस. माझी पोरगी हो, दिमाग लावून पैदा केला माझ्या पोरीला नावा मोठा ठेवून राहिलास का बे? स्वतःच्या पोरीकडे पाय ना बे. ते तुझी पोरगी तो धन्याचा पोरगा वावरामध्ये तुरी पुरावला गेलते तर माहित नाही का मला? अबे तर माझी पोरगी गेली असेल ना तुले का होते? आता तुझीच पोरगी हो, मोठं सांगून राहिलास ना तो तुझ्या पोरगा. तो तुझ्या पोरगा तर बोरिंगवर पडलाच राहते. त्या जनीच्या पोरीचे घगरे हलवले तर माहित नाही मला. समाजसेवा कसले बिचारा. समाजसेवा करते, घरामध्ये बिलवा भरवलं म्हणजे ऐकजो. माझ्या घरात भरवत काय का तुझ्या घरात बरोबर पाय ना बे? त्याला का जीवनात सत्कार तुझा? दारू असोसिएशन संघटनेनं सत्कार केला नाही. 15 दिवस दारू फ्री आहे. मला सांगते ना, मोठा सांगते, मोठ्या पोरीचं लग्न केलं आणि जिलाबी संपली होती तर चाकूल्या पाकामध्ये बुडवून वाढ्या. गोळ्यात मध्ये काय खाल्लास? खाल्लो का बे? आमच्या घरच्या कुत्र्याला आणून टाकलो. कुत्र्याने टाकलास का? कोणत्यात बसून खाल्लास तर सांगून राहिला. तू जास्त तोंड वाजवू नको माझ्यासोबत. का करशील बे तू? मी बरं झाला बाहेर. कायम बाम लावून घरून बापा नुसता तोंडाचाच बाजार आहे तुझ्या. फसवेला ज्याची पळून राहते, रुबू खाजवते आणि याची सांगते दिमागाच्या गोष्टी. तर माझा शरीर कोटी खाजवी. तुला खाजवून आणलो का एका दिवशी? राहतच का माणूस खाजवायला? तुझ्याकडे राहतो माझे काम मला तर नाही ठरत. तोंड सांभाळून बोल. मोठा धुताला जायचं तुझ्याकडे राहतो. तुला सांगतो तोंड सांभाळून बोल. मी झगड्याच्या मूड मध्ये नाही तर झगडा केला का समोरचा व्यक्ती पेटलाच म्हणून समज. झगडा शांते. हा शांते. झाला का पाणी भरून? का म्हणतो घालून देऊ का? काय करा माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांते. या वयातही पसंत होऊ शकते. तर बिना किडे लागले ना मेला कोण? जेवढे मोठे किडे तेवढा पुण्यवान माणूस. म्हणते तर नक्कीच लागतील शांते. आबा शांते, टीव्ही का ना घेतले ना? का म्हणतो तू येऊ का चित्र? टीव्ही आता आपल्या घरी काय घेऊ लागलो? का झाला? पाहू दे 2-4 दिवस. बापा तुझ्या नवरा का ना गावाला जाते ना? का म्हणतो तर भरून करी का मजा घेत? तो तुझा नवरा रंगाची तुतारी फुकून मध्ये दुसऱ्या गावात भेट ना. का म्हणतेस माझा नवरा वाचला दिवाळीच्या दिवशी त्या घनश्याम संगीच्या पोरानं राकेट सोडला ना तुझ्या नवऱ्याच्या धोतरा देऊन फुटला. पूर्ण महत्वाची कागदपत्र ठरले म्हणजे ना पोराला शांत राकेटच हो. सूत्री बॉम्ब राहत नकाश येऊन 7-12 काय
बसवून ठेवली आता नंतर आगच मोठी दवाखान्यात आलो तर फोटो एखादा काढून देत नव्हतीस तरी काय पोरानं फोटो काढला टार्च धरून पाहिलं तरी काहीच नव्हतं येऊ दे माझ्या नवऱ्याला असं तुझं नावच सांगतो तुला चांगलं तुझे फुटवलेच लावतो तेव्हापासून तुझ्या नवऱ्याला पुऱ्या गावामध्ये भुजल्या म्हणून ओळखते माझा नवरा भुजल्या राव ना तर कसाच राव तेव्हापासून कोणी चौकामध्ये भुजल्या माजऱ्याला मानला भुजल्या म्हणला का तुझ्या नवऱ्याला ते लागते आबा शांत तुझी बहीण आली ना गावात येणार आहे पुरा कांड करून गेले व दोनच दिवस गावात आले पण पुरा गाव हलवून गेले आमच्या गावामध्ये भागवत सुरू होता हरिभक्त परायण केवळ महाराज बघणारे मौटवल्यावाला मस्त भागवत सुरू होता जी हिची बहीण आली गवडण म्हणतो मन बाबा म्हणालेलो म्हणते कशी कृष्ण माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून तू चुक रात्री हिच्या बहिणीला वेळ गोवा गायब पोटचा भागवत ना पोटचा काला पुरी वर्गणी वापस घ्यावा लागली तेव्हापासून आमच्या गावात भागवत म्हणला का लोक टाला लावते घरात का म्हणते शांत मस्तकाला तुडा लागला तुला धावला हो लागला माझा पंप का आला नाही शोध मला तुझा पंप राहू तुझ्या पंपाला तर कडे जग लागली ना काय लागेल तर कोणी वापरतच नाही तुझ्या आपल्या पंपाने दवाई म्हणत एखाद्याकडे विचार नाही तरी तुले कशी होईल हो दवाई समजून माणसाने तर नसक नेऊन ठोकलं तसंही माझ्याच घरी पंप आहे मी आपल्याच घरच्या पंपाला दवाई मारीन हे जो आमच्या वावरात दवाई मारवली बरोबर आहे तू इथं सांग ना तुझ्या माणसंही तसंच बाबा शांते आय लव्ह यू काय आहे लागतं काय नसतं निघ तू घराच्या बाहेर नाही तुम्ही चपलीला मारलं तर मी नावाची शांत हो माझ्यासाठी चप्पल खाणे नवीन गोष्ट आहे का 25 वर्ष झाले अजून चप्पल नाही घेतलो अरे निर्लज्ज भेटू संध्याकाळी तुला भेटतो का जेथे तेथे खाजवतेस रुबुस आणि दारू पिऊन लोरतेस नाही आता माणूस ठेवलो खाजवाले हा मला माणूस ते दारू प्यावाले पैसे तर पाहायचे ना माणसाची रोगी देवाला अहो ते थोडीशी पाठवून दिलं का कोण नाही खाजवून दे बोलतच माझ्यासोबत म्हणजे तुझ्या दिवशीच करतो चांगली हा आमच्या पोट भरला तुझ्या शिव्या खावा झोपतो बाई हे मस्त झोपते किती वाजले का भेटायला इथे विकून खाल्लं हाताकडे पाहिलं तरी समाधान होत बाय झोप मा झोप झोपशील तर तब्येत चांगली राहील आणि तब्येत चांगली राहील तर तू नाचशील आणि तू नाचशील तर घरी पैसे येतील आणि तू पैसे देशील तर मी दारू पेईन वा काका वा हे तुझी पोरगी म्हणजे सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे कोंबडी या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही नाही अजून तसा कोणी भटकला नाही म्हणा पण मन्या भाषा हा मन्या भाषा माझ्या घरी झोपतोय नाही या मन्या भाषाला पाहिलं का माझी पोरगी बैबावरीच होते एकाच दिवशी मन्या भाषेचा चांगला लचकवून ठेवतो आता झोपतो मी चला पायी पांडुरंग पाऊ वाढवण बाई आमच्या घरी कोणातरी आला ये ना हो हे पारो मरते ना तुझ्या बाप बकरे ये ना मस्त गणगण 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 फिरत मन्या भाषा कधी आला मन्या भाषा आमच्या घरी कोणतरी घुसला त्याची बायका पडली नाही उलटली भेटला टॉप कसा होता शिंगावाला बरं झालास तू या जमान्यामध्ये कुठला शिंगावाला माणूस का हा साल सकाळ ढोकसतेस तू हसकंडी आणि याच्यावर मुलावर होती तुझी बंडी खरंच मी पेला नाही आहेच पण जास्त नाही तोच म्हणतो मी जास्त पेला नाही शिंगावाला आला होता हो भाषा तू एक काम कर तू माझ्या गालावर अशी चापटी मारून काय मी झोपला होता का चेता होता तो पाहतो हो झालास तू तुझा वय कुठं माझा वय कुठं सोबते का तुझे मारवा असाच मारून पाहिला का
मजाक मजाक अगं मारला बे भाषा एवढं जोरात मार म्हणलो का तुला नाही नाही म्हणत होतो तरी तू मार मार म्हणत दिलं पेड समोर एवढ्या जोरामध्ये काजवे आले डोळ्यासमोर मामा तू माझा कसा तसा मामा असतास ना याच्यापेक्षा तपशीला मारतोस हा तू माझा विशेष मामा आहेस का नाही तर कसा मारे विशेष म्हणजे तुला नाही जमणार? नाही ते कसं मारेल नाही का? वा 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 वा. हा बोललास का ऐकला समजला माझे तुला नाही समजलं नाही बापरे एवढी हिंमत करून सांगू तर नाही समजलं नाही जी मी का म्हणलो मामा हा. अजी तू अर्गी पोहची मारणारी होय खूप हा. आणि आई तू आता मारणार हो कसं कसं हा. कसं मारेल? कोणाच्या पहिल्याचा कासरा जवळला तुमचा कासरा आणला तुम्हीच म्हणाला कासरा जवळला तुला नाही समजलं नाही अरे मी का म्हणलो तुझी पोरगी माझी होणारी बायको जी आणि तू माझा होणारा सासरा हो. तर कसा मारी म्हणतो आता समजला कधी दिलं का माझी पोरगी तुला मी बदलायचं उद्या का देशील का? नौकर माणसाला पोरगी देतो चांगला तोंडून राहतो काहून नोकर माणसाचे का लग्न होत नाही का होतील तुम्ही सेकंड हँड बायका का एवढी नाही का? हो तू काय म्हण बाबा बायको घरी तर फक्त पारुला माझ्या पोरीचे स्वप्न पाहू नकोस आणि माझ्या पोरीला अशा त्याच्या घरी नाही ज्याच्या घरी 4-5 दारूचे भट्टे असतील अशा घरी देईल माझा जावई बापू मला असे दारू लावून ठेवायला मी पियत राहील अशा घरी देईल नौकर माणसाला पोरगी देतो का का काय म्हण मामा नाही तुझ्या डोळ्याला की तुझ्या पोरीला उडवून गेलो तर नाव सांगणार नाही मला नाही तिच्या हेलिकॉप्टरचा पंखा मोडला तर मी हो कसा उडवतो किती चूक करून ठेवलं नाही तिच्या भोवतात नाही गेली बायको घरी ना देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार अब जाके त्याच्या डोळे तेव्हा धुवून देवतात हा चांगला जावं घरी देईल म्हणतो या नौकर माणसाकडे माझा नौकर माणूस तुझा कोण होता काय का फुसया हा माझा दुश्मन नौकर तुझा कोण होते म्हणालो बाबाजी माझा होणारा नवरा आहे हा, ज्याला त्याला नवरावर गावावर जावय 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 म्हणून फिरतो चांगल्या घरी जाईल म्हणतो तुझा नौकर माणसाला भाव देते ए आजपासून तू माझ्या घरी येऊ नको तू घरी आलास का माझी पोरगी बाई मावरी होते ते बाई बाई काय बायको फक्त येईल नाव घेऊ नको ना पोरी तू काय करतेस तर भाऊ टाकेल बांगोर इने येते चिपकाप तुम्ही अरे तुझी कोण घाबरते का अरे बाई कार्यात बापरे कोणी काय झालं माझ्या बाबाजी बाबाजी उठा बाबाजी उठा ना मला बोल ना मग बाबाजीला काय झालं तर बाबाजी बाबाजी जिताय का जितायला नाही या आतमध्ये नेण्यासाठी मला मदत कर. ठीक आहे बाबाजी